सगळ्यात खतरनाक अन्न तुम्ही म्हणताय सुपर फूड, आम्हाला तर तंगडी आवडती ना. हॅलो, आम्हाला कोंबडी आवडती, तंगडी आवडती, आमच्यासाठी सुपर फूड ते नॉनव्हेज. हे सर तुम्ही म्हणता स्पिरुलिना कसं काय सुपर फूड? ऐकायचं सुपर फूड का म्हणता स्पिरुलिना बोर्डला? तुम्हाला ऐकायचं? मला वाटतं गेले काय तुमचं ऐकायचंय? मी पाठीमागच्या 1.5 तासापासून तुम्हाला ट्रेनिंग देतोय सर. मी जे ट्रेनिंग तुम्हाला आपल्या गावठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करून सांगतोय, हे जर ट्रेनिंग पाठीमागच्या 1.5 तासामध्ये मी मेडिकल लँग्वेज मध्ये घेतलं तर तुम्हाला कळलं का? किती लोकांना कळलं? 20% लोकांना, 30% लोकांना. बाकीचे 70% लोक बाहेर गेले, मॅडमला काय म्हणणार? काय घेऊन आलते काय माहिती सर, काहीच कळलं नाही मला. आता तुम्हाला कळलं नाही, हा प्रॉब्लेम तुमचा आहे का माझा आहे? पण तुम्ही नाव कोणाला ठेवणार? बरोबर ना? बरोबर आहे का चुकीचं? तुम्हाला सायन्स मधली एबीसीडी माहित नाही, हा प्रॉब्लेम तुमचा नाही, हा प्रॉब्लेम माझा आहे. हॅलो, बरोबर आहे का चुकीचं? तुम्ही म्हणताय तेच बरोबर. तुम्हाला कळलं नाही तो पण प्रॉब्लेम माझाच आहे. त्याचं कारण ऐकायचंय? तुम्हाला येतं किती महत्वाचं नाहीये, तुम्हाला ते लोकांना किती समजून सांगता येतं ते महत्वाचं आहे. हॅलो, येस और नो? तुमच्यातले पण काही लोक म्हणतात मला सगळं येतं, प्लॅन येतो, क्लोजिंग येतं. आता मी सकाळपासून सांगतोय तुम्हाला 70% 50% का गोष्टी डोक्यात जातात नाही जातात. हॅलो, ह्याचं कारण काय? कारण मी तुम्हाला माझं नॉलेज सिंपल करून सांगतोय. हॅलो, कसं करून सांगतोय? सिंपल. मग जर आपल्याला नॉलेज सिंपल फॉर्म मध्ये सांगितल्यावरती कळतं, तसं आपल्या शरीरामध्ये अन्न जेवढं सिंपल असेल तेवढे आपल्या शरीराला इझिली ऍब्झॉर्ब करता येतं. हॅलो, येस और नो? जेवढं अन्न कॉम्प्लेक्स तेवढे आपल्या शरीराला जास्त त्रास. हॅलो, येस और नो? म्हणून आपल्याला म्हणतात नॉनव्हेज पण माणसाचा खाद्य नाहीये, 18 तास 16 तास लागतात. बरोबर आहे का? कारण ते कॉम्प्लेक्स आहे. आता सुपर फूड का म्हणतात स्पिरुलिना? कारण ऐकायचंय? कारण स्पिरुलिना ही एक पेशीय वनस्पती. तुमच्यातल्या किती लोकांनी 2री 3री मध्ये अमिबाचा अभ्यास केलाय? अमिबा. बाकीचे गेलेच नाही 2री 3री. हॅलो, एवढा कटाळा करतात ना हात वर करायला लागले. त्यांचं म्हणणं तुम्हाला काय सांगायचं सांगा, मी आपला जाग्यावर असणार. तुमचं होऊ द्या, मग मी घरी जातो आणि घरी गेल्यावर सांगतो मी लेकटून आलोय, ट्रेनिंग घेऊन आलोय. आता ट्रेनिंग मी घेतोय का तुम्ही घेता ते मला प्रश्न पडलाय. येस और नो? अमिबाचा अभ्यास केला का नाही केला? तुम्हाला बेडकाचा अभ्यास करायला सोपा जात होता का अमिबाचा? का बरं? आवड काहीच नाही ना. डोळा पण त्यात, लिव्हर पण त्यात, किडनी पण त्यात, पाय पण त्यात, हात पण त्यात. ढग काढला तरी अमिबा, म्हैस काढली तरी पण अमिबा. बरोबर आहे का चुकीचं आहे? हॅलो, म्हणजे जेवढं सोपं तेवढं शिकायला सोपं. तसं शरीरामध्ये पण जे न्यूट्रिएंट असतात, हे न्यूट्रिएंट जेवढे सिंपल फॉर्म मध्ये असतात तेवढे शरीराला इझिली अवेलेबल करता येतात. आणि जगातलं सगळ्यात सिंपल फॉर्म मधलं जर फूड कुठलं असेल ते आहे स्पिरुलिना. म्हणून याला म्हणतात सुपर फूड. जर जुन्या काळामध्ये आपण आता बस वगैरे ट्रेन बी झाले पण ठीक आहे. जुन्या काळामध्ये जर आपल्याकडं पाहुणा कोण आला तर चहा तर नंतर आला इंग्रजांच्या माध्यमातून, पण त्याच्या अगोदर गुळ द्यायचे, गुळ पाणी द्यायचे. हाय ना तुम्ही? काही इंग्लंड मधले नाही, इंडियातलेच आहेत ना. तुम्हाला हिस्ट्री माहिती आहे का आपल्याला? हाय ना? पहिले काय द्यायचे? पाहुणा आल्यावरती गुळ पाणी. नंतर आपण उन्हाळ्यामध्ये सरबत देतो किंवा आता चहा पण देतो नाही देतो. हे का देतो तुम्हाला माहितीये का? जर एखादा व्यक्ती जुन्या काळामध्ये गाड्या नव्हत्या, बैलगाड्या नव्हत्या, त्याला छत्री नव्हती, त्याला एसी नव्हता, उन्हाताळाचा प्रवास करायचा, बरोबर ना? आणि ज्यावेळेस माणूस थकून दमून येतो तर सगळ्यात जास्त काय शब्द त्याला, सगळ्यात जास्त फटीक कोण होतं? सगळ्यात जास्त दमतो कोण? हातापायापेक्षा पण सगळ्यात जास्त दमतो ब्रेन. का दमतो ऐकायचं? तुमच्यातल्या किती लोकांनी ग्लुकॉन डीची ऍड बघितली टीव्हीला? उन्हाळ्यामध्ये लागते बघा की एक पोरग क्रिकेट खेळतंय आणि वरनं सूर्य दाखवलाय, स्ट्रॉ लावून त्याच्या मेंदूमधनं ज्यूस पितोय. बघितलं का नाही बघितलं? जेव्हा जेव्हा तुम्ही उन्हामध्ये चालता, ट्रॅव्हलिंग करता, काय करता, सगळ्यात जास्त तुमच्या ब्रेन मधली एनर्जी लॉस केली जाते. मान्य करता की नाही करता? आणि त्या माणसाला आल्यावरती उष्माघात होऊ नये, मेंदूचं टेम्परेचर वाढू नये, मेंदूमध्ये काय प्रॉब्लेम येऊ नये,
म्हणून आल्या आल्या त्याला पहिल्यांदा गुळ पाणी किंवा चहा किंवा आपण सरबत देतो. त्याचं कारण का? आपण त्याला 90 का देत नाही? काय त्याचं कारण ऐकायचं? आपल्या मेंदूचं जे मेम्ब्रेन आहे ना, म्हणजे मेंदूच्या जाळीच्या आत आहे, ज्या फिल्टरच्या आत आहे, त्या फिल्टर मधनं फक्त एकच मॉलिक्यूल आत जाऊ शकतो. तो मॉलिक्यूल आहे ग्लुकोज. चक्कर आलेल्या माणसाला पण तुम्ही पिझ्झा नाही खायला देत, तुम्ही खडीसाखर खायला देता का? कारण शुगरचा सगळ्यात सिंपल फॉर्मॅट असतो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. हॅलो, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. मेंदूला लगेच एनर्जीची गरज असते. जसं आपल्या मेंदूला लगेच एनर्जी गरज पडते त्यावेळेस गोड काहीतरी आपण खायला लागतं, तसं आपल्या शरीराला ज्यावेळेस कमी टायमिंग मध्ये जास्त एनर्जीची गरज लागते त्यावेळेस आपण स्पिरुलिना गोल्ड वापरू शकतो. ह्याची खासियत काय आपण बघूया. रिचेस्ट सोर्स ऑफ ओमेगा 3 फॅटी ऍसिड. ओमेगा 3 फॅटी ऍसिड हा शब्द तुम्ही कधी ऐकला इथून मागं? हा जनरली वापरला जातो मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये.